कोरीव काम आहे. याच्यावर काय आहे फुलाचे खरंच इथले काम सापडले नाही ना म्हणून विटाचं बांधकाम करून ते रात्री बनवलं नंतर दगडा कुठे गेले खूप मोठं मंदिर होतं तिथे माती ही आजूबाजूला त्या तिथून वरून रक्ताना भरतात बरमध्ये गायच्या तोट्यातून गंगा पडतात विष्णू भगवान तिथे आंघोळ करतात या कोपऱ्यात दाखवली गाय आहे गायच्या समोर विष्णू भगवान बसलेले छोटे आहेत वरती बर्मचे छोटे आहेत एकदम फोटो केलेले आहेत फोटोमध्ये गायच्या तोंडात गंगा आहे ती विष्णू भगवान आंघोळ करतात विष्णू भगवान गायचे दर्शन बी घेतात इकडे काय आणि हे चार चारी बाजूला सगळीकडे सेम आहे का नाही वेगळे इथं बघा इथं श्रीकृष्ण आहे बासुरी होतो गाय कृष्णाकडे पळत येते कृष्णाकडे बघते असे दाखवलेले आहे हे असं बघावं लागतंय पहा तेव्हा ते कळतंय शिल्प प्रत्येक मूर्ती अशी बघा भितील बघा हा श्रीकृष्ण एक गोपिका आहे गोपिका आहे कृष्ण बाजूला गाय आलेली गाय कृष्णाकडे बघते पुन्हा गाय आल्या गाई पळत आलेल्या आहेत जसं आपण मालिका पाहतो कृष्ण बाजूला गोपिका गाई पळत राहतात कृष्णाला कसं दाखवलेलं आहे रात्रीला इथं नरसिंह भगवान आहे त्यांच्या कौशकता बद्दल आपण दाखवतो ती तुला मारलेल्या मूर्त्या ना इकडे अशी क्लिअर करत नाही ती मूर्ती एकदम क्लिअर आणि तिथे बघा तिथे श्रीकृष्ण कौस बद्दल आपण दाखवतो मल्लविद्या करून पायाची कुस्ती खेळून पाय मान मोडलेली कोणाची कंसाची कृष्ण तर पहिलं विद्या म्हणजे मामा संघ झाले होते त्यामुळे कृष्ण तुला हत्यार कोणतेच नव्हतं हत्यार कधी बोलवत जरा संघ विद्या करत होते त्या टायमाला हत्यार बोलवते रथ हत्यार त्या टायमाला बोलवले काय काय दृश्य आहे कृष्ण युद्धामध्ये मामाला कंसाला मारलेले मल्लविद्या करून मान मोडलेली आहे म्हणजे 5 मिनिटे धरलेले आहे दाखवून मान मोडलेली ह्या ज्या मूर्ती आहे ना ह्या मूर्त्या पूर्ण वापरल्या येते म्हणजे मूर्त्या कशा त्या तोडल्याच नाही घातल्या ते फक्त चुना मारून दिला होता याची जे मंदिर तोडून मंदिर तयार करायला त्या कामामध्ये त्या कामाला वाचवलं मंदिर आणि वरती बघा वरती देवता स्वर्गातले ज्या टायमाला लावणार नावाचा हातामध्ये मूर्त घेत आपल्याला छोटे
काही डान्स करताना हातात पोंगाने वाजवतात दाखवले, काही डान्स करताना दाखवलेले. याच्या बघा इथे मूर्त दाखवलेले हातामध्ये. याच्यामध्ये पण काय आहे का? त्याच्यामध्ये आहे छोटे देव, देवता एवढा आपला अभ्यास नाही, एवढं नाव नाही त्याचं माहिती. त्यात कोणकोणची देवता हत्ती एक हत्ती दिसतोय. मारला का? तो हत्ती इथं पण आहे. त्याची कहाणी आपल्याला फक्त माहित नाही बरं नागाची. तिकडं पण फक्त त्याचा काहीतरी विचार आहे त्याचा. मंदिरामध्ये तिकडे सरोवरात जेवढी मंदिर आहेत का तिकडं असे नाग उलटे नाग दगडावरती असे उलटे नाग आहे. आता उलटे नाग का म्हणून ते काय माहिती नाही. फक्त इथं एक गणपतीची मूर्ती आहे. ते उलट्या नागाची आपल्या काही कहाणी एवढी फक्त माहिती नाही. त्याचा तो काय- हत्ती तो क्लिअर दिसतोय ना, तो काय कोणता? हा, हत्ती आहे. इकडे बी इकडचा होता. तुटला आहे. एक तुटलेला आहे. इकडे होता. चार हत्ती असतात. चार हत्ती होते सर इथे. हे शिल्पांनी समृद्ध असं हे मंदिर लोणार सरोवरापासून एक 2 ते 3 किलोमीटरवरती लोणार गावामध्ये पाहायला मिळते. या मंदिराचे शिल्प आणि याचं शिल्पकाम अतिशय कलाकुसरीचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला दाखवतो. मुघलकालीन काळामध्ये या मंदिराला मातीमध्ये बुजवून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर हे मंदिर परत त्या मातीतून काढून हे समोर हजर झालं आहे. मंदिर अतिशय विस्तृत असं मोठ्या मैदानात आणि अतिशय रेखीवपणे मूर्तिकाम केलेलं दिसतंय. अतिशय सुंदर असे हे मंदिर परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या मंदिराचं शिल्पकाम अतिशय उत्कृष्ट असून या मंदिराची माहिती आणि इतिहास हा जाणण्यासारखा आहे. शूटिंग चालू आहे. नाही काही त्याच्यात काही विषय नाही. चला करा कंटिन्यू त्याला. प्रायव्हेट प्रॉपर्टी काय कानिटकर परिवार. मध्ये घाला कॅमेरा. जगप्रसिद्ध खाण्यापाण्याचे सण असलेल्या अलंगावर 1800च्या या ठिकाणी मोठा मारुती मंदिर आहे. या ठिकाणी भद्रा मारुतीसारख्या जपलेल्या मोठ्या मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. लोणार सरोवराला जर आलात तर या ठिकाणी अवश्य अतिशय छान असं मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळेल. ते इथून थांबा. लोणारचं विहंगम दृश्य आपल्याला बघता येईल. तू होतच आहे.